सर्वांना जय भीम. बहुजन हितकारणी सभा या सामाजिक संघटनेतर्फे दिनांक 29 व 30 मार्च 2025 ला सकाळी 11:30 वाजतापासून दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत 2 दिवसाची आंबेडकरी अस्मिता परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेमध्ये अनेक मान्यवर सहभागी होऊन आपले विचार व्यक्त करणार आहेत. या पाठीमागचं कारण असं की अलीकडे जागृतीचे जे कार्यक्रम आहेत ते बंद असल्यासारखे वाटतात. त्याचप्रमाणे राजकीय अपयशातून निर्माण झालेल्या उदासीनतेमुळे समाजामध्ये फार निराशा पसरलेली दिसते आणि केवळ जे आपले 14 एप्रिल असेल, 6 डिसेंबर, 16 ऑक्टोबर हे जे काही आपले सण आहेत, उत्सव आहेत, आपण ते साजरे करतो आणि त्यामध्ये तरुणाई जी आहे ती सहभागी होते. परंतु आम्हाला असं आमच्या लक्षात आलेलं आहे की ही जी तरुणाई आहे या तरुणाईचं वैचारिक यांची बांधिलकी दिसत नाही आणि म्हणून जे प्रतिगामी शक्ती आहेत, मी सर्वांना यामध्ये मोजत नाही, परंतु काही आपले जे नवयुवक आहेत ते प्रतिगाम्यांच्या कडून पैसे गोळा करून, वर्गणी गोळा करून डीजेच्या तालावर नाचणे अशा पद्धतीचे प्रयोग होतात आणि त्याकडे आपण मग जे वयस्क मंडळी सुद्धा जी आहेत त्याकडे आकृष्ट होतात आणि त्याला आपण फार चांगलं असं समजतो. या बाबीला आम्ही वाईट मानत नाही. उत्सव करत असताना, साजरा करत असताना तरुणाईने आंबेडकर गीतावर ताल धरावा, आमचं दुमत नाही. जय भीमचा जयघोष करावा जोरजोराने, स्वाभिमानाची गोष्ट आहे. किंवा आंबेडकरी गीत आहेत ते सादर करावे, त्याचा आस्वाद घ्यावा, चांगली बाब आहे. किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर किंवा भगवंताच्या तथागतांच्या पुतळ्यासमोर आपण वंदन करतो, ते वंदन करावं, ह्या चांगल्या बाबी आहेत. परंतु यातूनच आंबेडकरी अस्मिता ही स्पष्ट होत नाही. आता अलीकडे हे जे काही ज्याला आपण म्हणू की प्रतीक जे आहेत, आंबेडकरी प्रतीक आहेत, या आंबेडकरी प्रतीकांचा वापर प्रतिगामी शक्ती मोठ्या प्रमाणात करतात. त्यांच्याकडे अमाप पैसा असल्यामुळे प्रतीकांचा, आंबेडकरी प्रतीकांचा सर्रास वापर या प्रतिगामी शक्ती करतात आणि जे प्रतीकांमध्ये आंबेडकरी अस्मिता शोधतात असे नवयुवक या प्रतिगामी शक्तीकडे आकृष्ट होताना दिसतात. आणि म्हणून प्रामुख्याने ह्या ज्या काही आमच्या अस्मिता आहेत, या आम्ही आमचे नवयुवक प्रतीकांमध्ये शोधतात, त्यासोबतच त्यांना वैचारिक आधार सुद्धा, वैचारिक बेस सुद्धा त्यांना मिळावा. खरी अस्मिता ही वैचारिक अस्मिता आहे. आंबेडकरी विचारधारा हीच आंबेडकरी अस्मिता आहे किंवा मुख्य गाभा आहे. हे आम्ही या 2 दिवसाच्या परिषदेतून जे अनेक विषय या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत, त्यातून तरुणाई जी आहे, आंबेडकरी तरुणाई आहे, त्यांचा म्हणजे आंबेडकरी अस्मिता ही वैचारिक अस्मिता महत्वाची आहे, हा एक संदेश या 2 दिवसाच्या परिषदेतून देण्यामागचा आमचा उद्देश आहे. त्याच पद्धतीने मान्यवर काशीरामजी आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देश पातळीवर काम केलं आणि रिपब्लिकन चळवळीचं सक्षमपणे नेतृत्व केलं. मान्यवर काशीरामजी सुद्धा देश पातळीवर नेतृत्व केलं आणि आंबेडकर चळवळीला पुढे नेलं.
परंतु या दोनही महान नेत्यामध्ये भूतकाळामध्ये जी भेट झाली होती, इतिहासामध्ये जी भेट झाली होती त्याचे संदर्भ आहेत, परंतु आजचे या दोन्ही महान नेत्याचे अनुयायी जे आहेत एक दुसऱ्याला विरोध करतात। रिपब्लिकन आणि बहुजन हा जो विरोध आहे, हा विरोध सुद्धा मावळला पाहिजे। कारण रिपब्लिकन असो किंवा बहुजन असो किंवा वंचित असो, या ज्या संकल्पना आहेत हे ब्रँड आहेत, हे ब्रँड आहेत, हे लेबल आहे। या ब्रँडच्या आतमध्ये किंवा या लेबलच्या आतमध्ये जे काही प्रॉडक्ट आहे ते आंबेडकरवादी आहे, ते आंबेडकर हे प्रॉडक्ट आहे। मग आपल्याला ब्रँड महत्वाचे आहे की प्रॉडक्ट महत्वाचं आहे, हा विचार व्हायला पाहिजे। आणि मग कोणी म्हणेल की नाही प्रॉडक्ट महत्वाचं आहे, ब्रँड जे आहेत ते लेबल आहेत, वरची लेबल आहेत। आणि म्हणून खरं जे प्रॉडक्ट आहेत आंबेडकरवाद, या आंबेडकरवादावर आपण एक आहोत, तर मग ब्रँडवर झगडे कशाला। म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय की मान्यवर काशीरामजीची जयंती नुकतीच पार पडली 15 मार्चला, आणि हा जो महिना आहे हा महिनाभरापर्यंत मान्यवर काशीरामजी यांची जयंती साजरी होते। आणि हे जे वर्ष आहे 2025 तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्मशताब्दी आहे, हे जन्मशताब्दी वर्ष आहे। तेव्हा या दोन्ही महापुरुषांच्या एक जन्मशताब्दी आणि दुसरी जयंती या पर्वावर, आणि अलीकडेच शंभूराजे छत्रपती शंभूराजे यांच्या 29 तारीख हा यांचा बलिदान दिवस आहे। तेव्हा या त्रिवेणी पर्वावर आम्ही ही परिषद आयोजित केलेली आहे। आपण सर्वांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं अशी नम्र विनंती करतो। जय भीम।